गावाकडची यात्रा पार्ट 2 आहे हा. आणि आम्ही या मंदिरात गेलो होतो मलिक साहेबाच्या. तिथं ही यात्रा होती. मग हर एक गावातल्या प्रत्येक मंदिरात जावं लागतं आणि तिथं नैवेद्य, नारळ वगैरे, देवाला पाणी वगैरे, हळदी कुंकू वगैरे सगळं करावं लागतं. असं हे छोटंसं लक्ष्मी आईचं मंदिर होतं. याने हे हे देवीच्या मंदिराच्या समोर एवढे सारे नैवेद्य, सगळ्यांचा प्रसाद वगैरे सगळ्यांना ठेवलेला होता. ही अशी गावाकडची यात्रेची मज्जा असते आणि ती मी खूप एन्जॉय केली होती, म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे. पण प्रत्येक मंदिरात शिरलो होतो, प्रत्येक मंदिराचं दर्शन घेतलं. खूप छान असं दर्शनही झालं. खूप छान, थोडं उशिरा गेल्यामुळं खूप छान दर्शनही झालं आणि खूप मस्तही वाटलं. निवांत देवाच्या मंदिरात गेलं, दर्शन छान झालं म्हणजे खूप छान वाटतं. त्यामुळे मी हे छोटे छोटे मिनी ब्लॉग बनवत आहे. तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करून सांगा कसे वाटत आहे, कसे नाही. मी कोणते ब्लॉग आणले पाहिजे हे पण मला कमेंट्स करा. दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही आता घरी जाणार होतो. तर आमचं घर तिथून जवळपास 1 किलोमीटर आहे. तिथं गाव आणि घर जवळजवळच आहे म्हणा. 1 किलोमीटर तरी अंतर आहे तिथून. त्याच्यानंतर जाताना मी साईडचा व्ह्यू घेतला होता. खूप छान असं व्ह्यू होता. लाईक करा म्हणा. चला जत्रा, चला आमच्या जत्राला या. 2 लाईक करा. ह्यांचं आहे का, ह्यांची निशाणी जत्रा आणि ह्यांचं तांबे. कोणालाही वाट द्या, मला सबस्क्राईब करा फक्त. पण तुम्हाला सरप्राईज करा, पण मोदीलाच मतदान करा. बस, मोदीचं प्रमोशन नाही. किती वर्षानंतर पूल झाला हा? पूल किती वर्षानंतर झाला? तुम्ही जन्मल्याच्या नंतर, मोदी सरकारच्या राज्यात हा पूल झाला आहे ना. तुम्ही मागची क्लिप ऐकलीच असेल. आम्ही गोष्टी करत चाललो होतो. आम्ही सगळ्या गोष्टी करत होतो, गप्पा गोष्टी, मजाक मस्ती आमच्यात तिघींची खूप चालते आणि तेच करत चाललो होतं. तर आता हे तेच सांगत होते की हे सगळं माझ्यामुळंच होतं. मी बोलत होते त्यांना, बाकी काही करा, मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, नक्की सगळी करा. आणि हे आमच्या गावाकडचं वातावरण आहे. असं वातावरण असतं, खूप छान असतं, खूप छान वाटतं. आणि सगळे एकत्र असलं असं अजूनच छान वाटतं. आणि हे आमच्या गावाकडं एक देवाचं हे आहे, त्याच्यामुळं घरी नॉनव्हेज तयार केलं जातं. बाहेर नॉनव्हेज करावं लागतं का ते तुम्हाला बाहेर मध्ये सांगा. काहीतरी शेअर करा. बाय.